संत जनाबाई महाराज, सद्गुरु मोतीराम महाराज, भगवान बाबा महाराज श्री ज्ञानदेव विठ्ठल उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका मने वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठाला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमारत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्
प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. प्रस्तुत आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महावैष्णव जगदवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा कालापर प्रकरणातील अभंग आहे. विठाला सेवेसाठी हा अभंग का निवडला सर्व भाई भक्तांना माहीत आहे, परंतु कीर्तनकाराचं कर्तव्य म्हणून या ठिकाणी प्रसंगाचा उल्लेख करणं आवश्यक आहे. वैराग्य मूर्ती श्री संत भगवान बाबा आणि यांच्या 59व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह 7 दिवसापासून या ठिकाणी चालू आहे. त्याच्यामध्ये सकाळी ज्ञानेश्वरी पारायण आहे. ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ प्रमुख आमचे दिगंबर महाराज शेंडगे. त्याचबरोबर दुपारी 2:30 ते 4:30 कधी कधी 3 ते 5 सुद्धा झालं असं तुलसी रामायण कथा या ठिकाणी दुपारी झालेली आहे. आणि त्यानंतर दररोज संध्याकाळी बरोबर 7 ते 9 या वेळेमध्ये अनेक महान महान कीर्तनकाराची कीर्तन सुद्धा या ठिकाणी झालेली आहेत. असा सर्वश्रेष्ठ दक्षिणमुखी हनुमान मंदिर या मंदिरातील अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा सप्ताह बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि आज जवळपास कितवा सप्ताह नाही, नेमकी संख्या माहीत नाही, कारण ज्यांनी सप्ताह उभा केला ते आपल्यामध्ये आज नाहीत. आपले अंतराम महाराज मुंडे यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी सप्ताह सुरू केला. या गल्लीतील लोकांना, परिसरातील लोकांना या ठिकाणी भक्ती मार्गाला लावलं आणि दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये या ठिकाणी महाराज कीर्तन रूपी सेवा, अखंड हरिनाम सप्ताह, एक श्री संत मोतीराम महाराजांचा सप्ताह आणि श्री संत भगवान बाबांचा सप्ताह या ठिकाणी असतो. अतिशय दोन्हीही सर्वश्रेष्ठ संत आहेत. वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे म्हणजे दोन्ही संत. जेवढं वैराग्य आमच्या श्री संत मोतीराम महाराजांचं, जेवढं वैराग्य श्री संत भगवान बाबांचं, त्यांची तुलना केल्यानंतर खरोखरच श्री संत तुकोबरायांच्या वैराग्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारचं सर्वश्रेष्ठ या ठिकाणी संत महाराज श्री संत भगवान बाबा आणि त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. अतिशय सुंदर अशा प्रकारचा सप्ताह 6 दिवस या ठिकाणी झाला. आज 7वा दिवस सकाळी उजाडला आणि 7व्या दिवशी सुद्धा सुंदर अशा प्रकारे सकाळी ज्ञानेश्वरी पारायण झाले, दुपारी सकाळीच कथा झालेली आहे आणि आता बरोबर वेळेनुसार या ठिकाणी काल्यारोपी कीर्तन होणार आहे आणि नंतर महाप्रसादाचं आयोजन आहे. विठाल या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व भजनी मंडळी, दक्षिणमुखी हनुमान आणि त्यांच्यावर प्रेम करणारी ही मंडळी सर्व आहे. त्याच्यामध्ये पहिलेपासून माझ्यासोबत साथीला आहेत ते आमचे मारोतराव महाराज, त्याचबरोबर आमचे पांडुरंग ताते आहेत, बालासाहेब भेंडेकर आहेत. ज्यांनी सुरुवातीला अत्यंत सुंदर अशा प्रकारची चाल म्हटली ते आमचे चिलगरवाडीकर भजनी मंडळ या ठिकाणी आज उपस्थित आहे. त्यांना साथ करणारे आपल्या सप्ताहामध्ये ज्यांचं कीर्तन झालं ते आमचे निवृत्तीनाथ महाराज यांनी सुद्धा सुंदर अशा प्रकारची साथ केलेली आहे. दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील सर्व आमची भजनी मंडळी ज्यांनी आजपर्यंत साथ केली ते आमचे चिलगर मामा आहेत, बिडगर मामा आहेत, मेकाले मामा आहेत, शेंडगे मामा इकडे उपस्थित आहेत. विशेषत्वानं गरुड काका या ठिकाणी आहेत, तुकारामजी आहेत, हे आमचे पेटीवादक तुकारामजी आहेत. सर्व मंडळी अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची मंडळी आहे. त्याचबरोबर तुमच्यापर्यंत अतिशय सुंदर अशा प्रकारचा 7 दिवसापासून जे आवाज पोहोचत आहेत ते आमचे सुदाम महाराज हेही या ठिकाणी आहेत. आणि सुंदर अशा प्रकारची मृदंगाची साथ करणारे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि शेऊ ब्रह्मरस आवडीने अशा प्रकारचे आमचे श्रीरामजी यादव आणि श्री फड या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व आमची मंडळी महाराज रामायण प्रेमी मंडळी असो, दक्षिणमुखी हनुमान भजनी मंडळी असो आणि या ठिकाणी श्रोते मंडळी, कार्यकरी मंडळी,
सर्वांना अनुसरून अनुवादन करून या ठिकाणी आपण कीर्तन रूपी सेवेला जो अभंग घेतलेला आहे त्याच्या निरूपणाकडे वळणार आहोत. विठाल विठाल. नितांत प्रेम करणारी मंडळी आणि ती मंडळी जर नितांत कुणावर प्रेम करत असेल ती फक्त परमात्म्यावर. आत्मस्वरूपाची जाणीव जरी आपल्याला झाली नसली तरी आत्मस्वरूपाची जाणीव व्हावी आणि आत्मस्वरूपाची जाणीव होऊन आपण भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी हा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हेतू आहे. आपण कितीही नाही म्हटलो तरी एक बाजू आपली ही सत्याकडे चालणारी आहे, दुसरी जरी बाजू परमार्थाच्या वाटेवर नसली किंवा प्रपंचामध्ये जरी गुंतलेली असली वृत्ती तरी ही वृत्ती महाराज डावलून आपण परमार्थाच्या सत्याच्या दिशेने निघत आहोत. कारण सत्य कधीच बाधित होत नाही. आपणा सर्वांना माहित आहे सत्य बाधित होत नाही. सत्य हे सत्यच असतं महाराज. सत्याचा नाश कधीच होऊ शकत नाही. ज्याचा नाश होतो त्याला सत्य म्हणत नाहीत. विठाल विठाल. सर्वच परमार्थाला या ठिकाणी सत्याकडे घेऊन जाणारी मंडळी आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा भगवंताचा अवतार पृथ्वी तलावर होतो. त्या अगोदर संत महात्मे या पृथ्वी तलावर येतात, आपल्याला सत्याचा मार्ग दाखवतात, परंतु तो मार्ग आपल्याला पटत नाही किंवा कदाचित आपण त्या मार्गावर जात नाही. परिणामी संत महात्मे भगवंताला आवाहन करतात आणि आवाहन करून महाराज भगवंताला या ठिकाणी अवतार घ्यायला भाग पाडतात. अवतार घ्यायला भाग पाडतात संत महात्मे. भगवान परमात्मा कधी स्वइच्छेने अवतार घेत नाही. भगवान परमात्मा स्वइच्छेने अवतार घेत नाही. संत महात्म्यावर किंवा भक्तावर ज्यावेळी संकट येतं त्यावेळी मात्र तो अवतार घेतल्याशिवाय राहत नाही. विठाल विठाल. येण्यासाठी संत महात्म्यांची कृपा असावी लागते. मंदिराकडे येण्यासाठी भगवंताची कृपा असावी लागते. परिणामी भगवंताविषयी प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये दृढ झालं पाहिजे. ज्यावेळी अंतःकरणामध्ये असं दृढ भाव आपल्या अंतःकरणामध्ये शिजतो महाराज त्यावेळी आपली पावलं आपोआप मंदिराकडे ओळतात. आणि म्हणून ही सात्विक सर्व लोक आहेत जी मंदिरामध्ये आली ती सात्विक आहेत. राजसी लोक इकडे वळत नाहीत आणि जरी वळले तरी त्यांना भगवंताच्या प्राप्तीची इच्छा होत नाही. त्यांच्या ऐश्वर्य मद दाखवण्यासाठी भगवंतावर प्रेम दाखवत असतील, परंतु सात्विक मनुष्य ज्याप्रमाणे अंतःकरणामध्ये दृढ प्रेम करून भगवंतावर प्रेम करतो तसं प्रेम आपण करत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ संत महात्मे या ठिकाणी अवतारित होतात, ज्याच्यामध्ये आमचे श्री संत भगवान बाबा आहेत, श्री संत मोतीराम महाराज आहेत, श्री संत माधव बाबा आहेत, श्री संत केदारीनाथ महाराज आहेत. अनेक संत महात्मे आपल्या भागामध्ये होऊन गेलेले आहेत. प्रत्येक भागामध्ये संत होऊन गेलेला आहे. प्रत्येक राष्ट्रामध्ये संत, राज्यामध्ये संत होऊन गेलेला आहे. उत्तरेकडे जे गेलं कबीरदास, मीराबाई अशा प्रकारचे महान महान संत होऊन गेलेले आहेत. इकडे दक्षिणेकडे गेले तर अतिशय चैतन्य महाप्रभू सारखे संत महात्मे होऊन गेलेले आहेत. आणि आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलायची गरजच नाही महाराज. कारण महाराष्ट्रामध्ये एक संत नाही, संताची मांदियाळी आहे. विठाला विठाल. नामाज्ञाना एका तुका अशा प्रकारची परंपरा आपल्याकडे आहे. आणि त्याच परंपरेमध्ये आपल्याला माहित आहे प्रत्येक युगामध्ये प्रत्येक काही कालावधीनंतर संत महात्मे अवतारित होत असतात आणि संत महात्मे अवतारी होऊन आपल्याला मार्ग दाखवत असतात. मार्ग दाखवत असताना कोणत्या प्रकारचा जीव संत पदाला पोहोचतो हे आपल्याला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण संसारामध्ये आपण जर पाहिलं तर 4 प्रकारचे जीव आहेत. एक पामर आहे, दुसरा विषयी आहे, तिसरा जिज्ञासू आहे आणि चौथा मुक्त आहे. विठाला पामर जीव भगवंताप्रती येत नाही. मी हेच मगापासून सांगतोय, मंदिराकडे पालव सात्विक अंतःकरण किंवा हृदय असल्याशिवाय मंदिराकडे आपली पावलं वळत नाहीत. पामराला भगवंताच्या प्राप्तीची इच्छाही नाही आणि त्यांना गरजही वाटत नाही. जेवढे कोणी पामर आहेत त्यांनी फक्त सकाळी उठावं, आहे का नाही, गरम गरम अन्न किंवा शिळ अत्यंत शिळ असलेलं अन्न खावं. त्याचं काम एकच असतंय महाराज. ल्यावे खावे बरे आसावे सदैव
ल्यावे खावे बरे आखावे सदैव हे ठिकाणी हवं संसारिक हे ठिकाणी हवं संसारिक ल्यावे खावे बरे आखावे सदैव हे ठिकाणी जगामध्ये संसारामध्ये जो पामर जीव आहे या पामर जीवाला फक्त ल्यावे खावे बरे असावे सदैव अशा प्रकारचा अंतःकरणामध्ये त्याच्या भाव आहे. त्याला काहीच भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छेची गरज नाही, वाटत नाही, इच्छा करीत नाही, किंबहुना त्या मार्गावर तो चलत नाही. आणि मग मात्र दुसरा जो या जीव येतो त्याचं नाव विषयी आहे. विषयी संसारामध्ये आसक्त आहे. संसारामध्ये जो आसक्त जीव आहे ज्याचं प्रत्येक विषयावर प्रेम आहे त्याला विषयी म्हणतात. विषय सुख आपल्याला माहिती आहे, शब्द स्पर्श रूप रसगंध या 5 जातीपैकी कोणत्याही एकावर प्रेम करणारा जो आहे त्याला विषयी म्हटलेला आहे. मग असा जो विषयी आहे या विषयी संसारामध्ये आसक्त आहे. मग संसारामध्ये आसक्त असलेला विषयी भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छा करत नाही. विठाला पद्धतीचा असू द्या, वेगवेगळ्या प्रकारचे संसाराचे अर्थ आहेत, पण संसाराचे अर्थ सांगत असताना इह लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत जेवढे काही विषय आहेत आणि ते भोगण्याची जे इच्छा करतात त्यांना विषयी म्हणतात. विषयी पुरुषाची एकच व्याख्या आहे. संसाराचे अनेक अर्थ आहेत, आपल्याला प्रत्येक अर्थ सांगायची गरज नाही आणि गरज पडतही नाही, कारण इह लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत जेवढं काही आहे त्यांच्या पाठीमागे इच्छा आहे, त्यांच्या पाठीमागे संसार आहे आणि त्याच्यामुळे हे सर्व संसारामध्येच या ठिकाणी काय होतं. आपण म्हणतो वैकुंठ लोकी जावं, ऐका नाही, सत्यलोकात जावं, पुन्हा कैलासावर जावं, नसतानाही कैलासवासी लिहितो आपण. आपल्याला माहित नाही कोणत्या देशात गेला, अमेरिकेत गेला, रशियात गेला का मध्येच गंगेत बुडून तिथंच गेला, ऐका नाही, आपल्याला माहित नाही, पण तरी आपण लिहितो वैकुंठवासी, स्वर्गवासी. पण तिथं सुद्धा संसारच आहे, कारण तिथलं पुण्य संपलं की पुन्हा इथे जाती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती तुकामणे जाती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती तुकामणे जाती तुकामणे जाती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती तुकामणे जाती ज्या ठिकाणाहून मनुष्य जीवाची अधोगती होते, कितीही पुण्य गाठीला असू द्या, कितीही पुण्य गाठीला असलं तरी जिथून अधोगती होते त्याला संसार म्हणायचं. अधोगती ज्याची होते, कारण संसार सोडून परमार्थामध्ये कधीच मनुष्याची अधोगती होत नाही आणि म्हणून जिथं जिथून आपली अधोगती होते त्याला संसार म्हणतात. आणि असे जे विषय भोगतात त्यांना विषयी म्हटलेलं आहे. यांना भगवंताच्या प्राप्तीची विषयामध्ये गुंतलेले असल्यामुळे इच्छा अजिबात नाही. देवधर्म सांडी पडिले सकाळ देवधर्म सांडी पडिले सकाळ देवधर्म सांडी पडिले सकाळ विषयी गोंधळ जागत
विषयी गोंधळ जागतचे विषयी गोंधळ जागतचे विषयी गोंधळ जागतचे देवधर्म सांडी पडिले सकळ देवधर्म सांडी पडिले सकळ विषयामध्ये गुंतलेले आहेत त्यांना भगवंताच्या प्राप्तीची इच्छा नाही. घरातले देव तर सांदाळामध्ये टाकून द्या. मग विषय लोकांना भगवंताच्या प्राप्तीची इच्छा नाही. भगवंताची प्राप्तीची इच्छा करणारा कोण आहे? कारण जिज्ञासू पाहिलं कयमी उदार पायन कयमी उदार पायन करेला नारायण कयमी कृपा करील नारायण कयमी कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन 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 करा समाधान चित्तमाते करा समाधान चित्तमाते समाधान चित्तमाते आये खल्लावेला कर्मा खल्लावेला कर्मा खंडविला कर्म पुढे खंडविला कर्म कैमी उद्धार पावेला कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जना करा समाधान चित्तमाते समाधान चित्तमाते कैमी उद्धार पावेन. अशा प्रकारची इच्छा ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, केवळ उद्धाराची ज्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे, नव्हे नव्हे त्याला वाटतं कधी भगवंताची आज आणि माझी भेट होईल, आहे का नाही? कधी मी भगवंताला भेटेल. आणि भगवंताची भेट होण्याची इच्छा ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे. अनेक उदाहरणं त्याला सांगितलेले आहेत. पाण्यात बाहेर मासा काढल्यानंतर ज्याप्रमाणे तळमळतो महाराज आपल्याला माहित आहे. पाण्याच्या बाहेर पडलेला मासा कशासाठी तळमळतो? पुन्हा पाण्याची ना आपली भेट व्हावी. तसा आत्मस्वरूपापासूनच अंशात्मक जीव बाहेर आलेला भगवंतासाठी ज्यावेळी तळमळतो त्याला म्हणतात जिज्ञासू, त्याला म्हणतात मुमुक्षू, ज्याला मोक्षाची इच्छा आहे, सर्व दुःखाची निवृत्ती आणि केवळ परमानंदाची प्राप्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्याला जिज्ञासू म्हणतात, त्याला मुमुक्षू म्हणतात. त्याला इच्छा आहे पण अजून भगवंताची भेट नाही. विठाला विठ्ठला हा जो पुरुष आहे जीवाची दशा आहे त्याला मुक्त असं म्हटलेलं आहे. आणि मुक्त मात्र महाराज भगवंताच्या प्राप्तीची इच्छा त्यांच्या अंतःकरणामध्ये नाही. कारण मुक्त पुरुषाने भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतलेली आहे. फक्त देह आहे तोपर्यंत ह्या देहामध्ये वर्तल्यासारखा दिसतो, आपल्यासारखा दिसतो तो, पण तो आपल्यासारखा नसतो, आहे का नाही?
मानवासारखा दिसतो, चालतो आपल्यासारखाच, बोलतो आपल्यासारखाच, वागतो आपल्यासारखाच, आचरण करतो आपल्यासारखाच, पण आपल्याला कळत नाही. अर्जुनाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला प्रश्न केलेला आहे, बाबा अशा प्रकारचा पुरुष आम्हाला कळत नाही. जो कोणी स्थित प्रज्ञ असेल किंवा ज्याला मुक्त म्हणतात, त्याची भाषा कोणती आहे, तो कसा बोलतो, कसा चालतो, कसा वागतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला प्रश्न विचारलेला आहे, स्थित प्रज्ञ का भाषा. स्थित प्रज्ञाची आम्हाला भाषा समजावून सांगा, ज्याच्या योगाने मुक्त पुरुषाची भेट झाल्यानंतर आम्हाला कळेल तो मुक्त आहे. मुक्त म्हणजे कसा आहे, जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त आहे, ज्याला मोक्षाची इच्छा नाही, कारण मोक्ष पद तुच्छ केले या कारणे आहे का नाही. आपल्याला माहित आहे महाराज, म्हणून काय करावं बाबा, आपण नेहमी भगवंताच्या प्राप्तीमध्ये आहोत. मुक्त काचया म्हणावे, मुक्त काजया म्हणावे, मुक्त काजया म्हणावे, मुक्त काचया म्हणावे, मुक्त काजया म्हणावे, मुक्त काजया म्हणावे. ज्यासी बंधन नाही ठावे, ज्यासी बंधन नाही ठावे. मुक्त कासया म्हणावे, मुक्त कासया म्हणावे, ज्याची बंधन नाही ठाय, ज्याची बंधन नाही ठाय. मुक्त काजया म्हणावे, मुक्त काजया म्हणावे, जया म्हणावे. म्हटलेलं आहे, मुक्त कासया म्हणावे, बंधन ते नाही ठावे. जन्म मृत्यूचं बंधन नाही, कसल्याच प्रकारचं बंधन नाही. कशाप्रमाणे आमच्या हनुमंतरायाला जसं कुणाचंच बंधन नाही आहे. का कुणाचं बंधन होय का नाही. वेगवेगळ्या प्रकारचे त्या दिवशी मी सांगितलं, जीवाला बांधणारे 7 पास आहेत. कथेमध्ये आमचा विषय होऊन गेला. जीवाला बांधणारे किती पास आहेत? 7 पास. आणि त्या 7 पाशामध्ये हा जीव बांधलेला आहे. कोणकोणते ते पास? काळपास, कर्मपास, धर्मपास, ब्रह्मपास, मायापास, मोहपास, जन्मपास 7वा. 7 पास सांगितले, ज्या पाशामध्ये जीवाला बांधलेला आहे. आणि मग मात्र ज्यावेळी ब्रह्मपास इंद्रजित आमच्या हनुमंतरायावर टाकतो, त्यावेळी हनुमंतरायाला ब्रह्मपास काही करू शकत नाही. परंतु ब्रह्मदेवाचा तो पास असल्यामुळे ब्रह्मदेवाचा अपमान होऊ नये म्हणून उग बांधून घेतलं आहे का नाही. त्याला बंधन आहे का? जीवाला जसं बंधन आहे तसं त्याला बंधन आहे का? अजिबात बंधन नाही. मुक्त पुरुषांना बंधन नाही. कुठं जायचं याचं बंधन नाही. ज्याप्रमाणे नारद मुनी त्रैलोक्यामध्ये फिरतात आहे का नाही. मुखामध्ये नारायण नारायण नाम आहे, हातामध्ये विना आहे, चिपळ्या आहेत, आणि भगवंताचं नामस्मरण करत त्रैलोक्यामध्ये कुठेही फिरतात महाराज. तसं मुक्त पुरुषाला कुठेही फिरण्याची मुभा आहे. नव्हे नव्हे त्याला कसल्याच प्रकारचं बंधन नाही. म्हणूनच त्या जीवदशेला मुक्त नाव प्राप्त झालेलं आहे. विठाला विठाला. आणि म्हणूनच महाराज श्री संत तुकोबराय, श्री संत भगवान बाबा, श्री संत मोतीराम महाराज, संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकोबराय मुक्त पुरुष आहेत. मुक्त पुरुष आहेत. त्यांच्या इच्छेवर जन्म घेता येतो आहे का नाही. तिलगरमवाले माहिती आहे का पुढच्या जन्मात कोणता येणार आहे ते? होय, यश. मागच्या जन्मात कोण होतात माहिती आहे का? वैशीची या गावानं येता. अरे तुला माहित नसलं तरी आम्ही तुझ्या गुणावून सांगता. यस, श्रीमंत कुळामध्ये, ज्ञानाच्या कुळामध्ये पूर्वी तुझा जन्म होता. विठाला विठाला. कारण ज्ञानाच्या कुळामध्ये आणि पूर्वी संत महात्म्यांच्या कुळामध्ये असल्याशिवाय, आणि पूर्वी पूर्ण ग्रंथ पाठांतर किंवा पूर्ण बोल पाठांतर असल्याशिवाय बाल दशेत आपल्याला या जन्मात येत नाहीत. संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांची तशी ओवीच आहे महाराज आहे का नाही. का दशेची वाट न पाहता वैशीची या गावानं येता.
वयाचं बंधन नाही, कशाचंच बंधन नाही. असे बंधन नसलेले जे पुरुष आहेत त्यांना मुक्त म्हणतात विठाला. म्हणूनच महाराज आपल्याला मागच्या जन्मातला आठवत नाही, पुढच्या जन्मातला आठवत नाही. अर्जुनानं सांगितलं तुम्ही काय सांगता म्हणले असं पूर्वीच. त्यांनी सांगितलं अरे सूर्यदेवापासून विवस्वानापासून हे गीता सांगत आलेलो आहे म्हणले मी. हे काय आजचं आहे का? हे ज्ञान आजचं आहे का? नाही नाही, फार पूर्वीपासून आहे महाराज. प्रत्येक युगामध्ये हे ज्ञान देण्याचं काम ते करत असतात. आणि मग अशा प्रकारचे संत महात्मे आपणाला माहित आहे. आपण पामर आहोत, आपण विषयी आहोत, आपण लय लय म्हणलं तर जिज्ञासू आहे का नाही? आपल्याला भगवंताची प्राप्ती अजून झाली नाही. आणि भगवंताची प्राप्ती झाली असती तर एवढा हार घालून गळ्यात तिथं कोण उभं राहिला असता? काय गरज होती? आहे का नाही? म्हणून जिज्ञासूला प्राप्त होत नाही. आपल्याला पुढचाही जन्म माहित नाही, मागचाही जन्म माहित नाही, पण ज्यांना माहित आहे ते संत आहेत विठाला. संत महात्म्यांना माहित आहे आम्हाला कसल्याच प्रकारचं बंधन नाही, आम्ही मुक्त आहेत, आम्ही इकडे तिकडे फिरू शकतो, आम्ही कुठे इच्छेने आपला अवतार घेऊ शकतो. आणि हे ज्यावेळी त्यांना माहित झालेलं आहे त्यावेळी मात्र ते महाराज या ठिकाणी अट्टहासानं सांगतात. काय काय सांगतात अट्टहासानं? उपजोनिया पुढती येऊ, 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 उपजोनिया पुढती येऊ. काल खाऊ दही भात, काल खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. दही भात, काल खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ. काल खाऊ दही भात, खाऊ दही भात, काल खाऊ दही भात, दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. आमचे संत महात्मे इच्छेनुसार अवतार धारण करणारे आहेत आणि इच्छेनुसार अवतार धारण करणारे असल्यामुळे पुढचा जन्म आपल्या इच्छेनुसार मिळणार आहे हे त्यांना माहित आहे. आणि म्हणून मात्र ते या ठिकाणी सांगू लागले बाबा आम्ही उपजोनिया पुढती येऊ आणि काला खाऊ दही भात, म्हणजे भक्ताच्या रूपातच अवतार घेऊ. कारण आपला सर्वांना माहित आहे काला कुठेही होत नाही, काला फक्त देव आणि भक्तामध्येच होत असतो विठाला. ज्या ज्यावेळी भगवान परमात्म्याला अवताराची इच्छा आहे, संत महात्मे अवतार तर घेतातच, पण अवतार घेतल्यानंतर जर अधर्म वाढू लागला, अनिती वाढू लागली, अन्याय वाढू लागला,
तर त्यावेळी मग मात्र महाराज भगवंताला ते आव्हान करतात आणि भगवंताला अवतार घ्यायला भाग पडतात. ज्यावेळी भगवंत या ठिकाणी येतात आमच्या भक्ताची प्रशंसा करतात आणि भक्ताची प्रशंसा करून भक्ताला महाराज या ठिकाणी प्रेम वाटतात, ज्याला काला म्हटलेलं आहे. विठाल काला अनेक प्रकारचा आहे. दही भाताचा काला आहे ऐका नाही. आता कोणता काला आहे? आज आपण म्हणा दही भाताचा काला. उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ आणि काला खाऊ. हे दही भाताचा काला आजचा बर का. कधी कधी हरी नामाचा खिचली काला आणि कधी कधी एवढी कालवा काली होते महाराज अभेदच राहत नाही, तिथं भेदच राहत नाही. अभेदाचा तिसरा काला. तुका म्हणे काला अभेद कुठे देखील, कोठे अभेद देखील ऐक नाही. अभेदाचा काला म्हणजे ज्या ठिकाणी भेद राहत नाही, जीव शिव ऐक्य होत त्याला काला म्हणतात. विठाला रामप्रभू चंद्र आहेत आणि रामप्रभू चंद्र हनुमंतरायला विचारतात, हनुमंता तू कोण आहेस? भागल्या बायाला जरा बोलू नका म्हणा, कलगा करायला चालेल. अजिबात बोलू नका, शांतता राहू द्या, शांतता. मंदिरात तरी आम्हाला शांत राहू द्या. विठाला काला घेईपर्यंत कुणीही बोलायचं नाही. बोलाबोलीचा काला नाही, बोलाबोलीचा काला नाही. हे दही भाताचा काला आहे. भगवंत आणि भक्त यांच्या प्रेमाचा काला आहे. सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा काला आहे महाराज. भगवान परमात्मा सिंहासनावर आरूढ आहेत. रामप्रभूचंद्र ज्यावेळी महाराज राजसिंहासनावर बसलेले आहेत, लंकेवर विजय संपादन केलेला आहे. लंका रावणाची विभीषणाला दिलेली आहे आणि स्वतः राजसिंहासनावर अयोध्येमध्ये आलेले आहेत. जसेही बसले हनुमंतराय जवळ आहेत. सहजच भगवंताला वाटलं खेळ पाहावा, भक्ताची बुद्धी कुठपर्यंत आहे. बुद्धिमताम वरिष्ठम ज्याला आपण म्हणतो त्यांची बुद्धी किती आहे बरं का. भगवंताला सुद्धा कधी कधी पाहावं वाटतं. नोकराचं मालकाचं किती जमत असलं तरी मालक एकदा का होईना परीक्षा घेतल्याशिवाय राहत, मालक परीक्षा घेतल्याशिवाय राहतच नसते. आणि जे परीक्षा घेत नाही त्याला मालक म्हणूच नाही. विठाला हनुमंतराय जवळ बसलेले आहेत आणि हनुमंतरायांना आमच्या भगवान परमात्म्याने विचारलेलं आहे, हनुमंता तू कोण आहेस? हनुमंतराय विचारात पडले. हनुमंतरायाला वाटलं आपल्याला कसं काय असं विचारलं. 400 कोस समुद्र उल्लंघन केला, सुग्रीवांची यांची भेट घडवून दिली, पलीकडे गेलो, लंका दहन केलं, रावणासारख्या बलाढ्य राक्षसासोबत बोलाबोली केली, मारामारी केली, तिथून सीतामातेचा शोध घेतला आणि ज्यांच्यासाठी हे वनात फिरत होते ऐका नाही रडू लागले त्यांची भेट मी घडवून दिली. आणि इतक्या लवकर राजसिंहासनावर बसल्याबरोबर ह्यांना कसं काय विसर पडला. माणसाला वाटतंय ना अनेक उपकार केल्यानंतर ऐका नाही एखाद्याला जर आपल्याला विचारलं त्याच्या घरी नंतर गेल्यानंतर तू कोण आहेस म्हणलं किती वाईट वाटते बरं. त्याच्या घरालाच जात नाहीत आपण पुन्हा. विठाला सहज विचारलं महाराज हनुमंतरायांना तू कोण आहेस, तू कोण आहेस म्हटल्या बरोबर बुद्धिमत्ता वरिष्ठ असलेले हनुमंतराय म्हणतात आत्मस्वरूपाने मी तुमचा अंश आहे. कोणत्या दृष्टीने विचारताय, कोणत्या दृष्टीने, ज्या ज्या दृष्टीने पाहिजे त्या त्या दृष्टीने उत्तर आमच्या हनुमंतरायाजवळ आहे. आणि मग मात्र शेवटी सांगतात आत्मदृष्टीने तुम्ही जर विचारला असेल तर मी तुमचाच अंश आहे. एवढंच नाही माझं आणि तुमचं स्वरूप एकच आहे. विठाला आणि हे ज्यावेळी उत्तर महाराज आमच्या रामप्रभूचंद्रांनी ऐकलं त्यावेळी अतिशय आनंद झाला त्यांना. कारण त्याच वेळी हनुमंतरायाने आमचे रामप्रभूचंद्र यांचं जीवशिव ऐक्य झालेलं आहे. आणि त्याच वेळी चिरंजीव पद महाराज आमच्या हनुमंतरायाला प्राप्त झालेला आहे. कारण हा काला आहे. काल्यानं काय होतंय,
लक्षात आलं का? आता सांगावं लागतं ती काय होते. या उदाहरणावर लक्षात आलं ना? काल्यानं काय होतंय? जीव आणि शिवाचं ऐक्य होतंय विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला. म्हणून अशा प्रकारे महाराज या ठिकाणी उपजून या पुढे येऊ, आम्ही पुढचे जन्म घेऊ, पुढचे जन्म घेऊ आणि प्रत्येक जन्मामध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्यासोबत काला खाऊ. आणि काला खाण्याचा काही जो आनंद आहे तो ज्यांनी काला खाल्लाय त्यांना विचारावं. ज्यांनी कालाच खाल्ला नाही, ज्याला काला काय हेच माहित नाही आहे का नाही, त्यांना काय विचारायचं? ज्यांनी काला खाल्ला आणि ते भक्त संत ज्यांनी काला खाल्ला ते श्री संत भगवान बाबा आहेत. त्यांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि याच्यामध्ये काल्याचं कीर्तन आहे म्हणून काला सांगू लागलेलो आहे. कारण काला कुठेही मिळत नाही. काला कुठे मिळतंय? कुठेही मिळतंय का काला? नाही, कुठेही मिळत नाही. कैलासात मिळत नाही आहे का नाही. सत्यलोकात ब्रह्मलोकात गेल्यानंतर तिथेही मिळत नाही. आणि सत्यलोकात जर मिळाला असता तर तिथले लोक इथं कशाला आले असते? बरं, इंद्राच्या राज्यात अमरावतीला कुठंच काला मिळत नाही. अहो वैकुंठात मिळत नाही. वैकुंठ तो ऐसे नाही, वैकुंठ तो ऐसे नाही, वैकुंठ तो ऐसे नाही, वैकुंठ तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठ तो ऐसे नाही, वैकुंठ तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ आहे काल्याचे, कवळ आहे काल्याचे. हा, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही वा सुंदर महाराज. तात्यान महाराजन, बालू महाराजन, इकडे मारोतराव महाराजन, आज तिकडून आलेले सिलगरवाडीची मंडळी, आमची भजनी मंडळी ते कमी आहे का? आमची भजनी मंडळी, आमचे गोविंदराव, यश महाराजन, दोन दोन यश आहे तिथं. मी बघितलंच नव्हते. बारकात यश दिसू लागलाय, मोठा बी यश आहे आमचा इथं. सगळी मंडळी महाराज अतिशय आनंद आहे नुसता. होय, असा आनंद किती वेळ असा पण आहे का घराला जावं वाटलंय? नाही, दोन चार घरच्या शिया खात्या असते तर म्हणालोय विठाला विठाला. नाही, आता कुणाला गोडी वाटणार नाही. आता जर गुरु कागायतून गेले, आता ते गुरुवर्य मंडळी आहे त्यांच्याविषयी असं बोलणं, पण आता दुसरे देणगे मामा गेले घरला, शिव्या खाण्याचंच काम आहे का नाही इथून गेल्या तिथं काला एवढा मोठा सोडून तुझं काय काम आहे घरी? पुन्हा नुसताच आला असं म्हणलं किती अवघड होईल. त्याच्यामुळं बरं का, आपलं कार्य पूर्ण केल्याशिवाय कुठून कुणीकडे जाऊ नये. विठाला विठाल. कार्यपूर्तीसाठी संत महात्मे या ठिकाणी येतात. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. कारण संत महात्मे जेवढे म्हणून आहेत, कोणी असू द्या. आता काही लोक म्हणत असतील स्वर्गात फिरत असतील, कैलासावर जात असतील, काही लोक म्हणत असतील सत्यलोकात ब्रह्मदेवाकडे जात असतील, पण कुठंच जात नाहीत महाराज.
एक विष्णू लोक या सर्व संत महात्म्यांसाठी ठिकाण आहे ज्याला वैकुंठ म्हणतात. विठाला विठाला. म्हणून श्री संत तुकोबारायांचा अभंग आहे. येण्याचं ठिकाण कुठून सांगतात ते? आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याचे कारणासी, आलो याचे कारणासे, बोलिले जे रोषे, बोलिले जे रोषे, सात भावे वर्ताया, झाडो संताचे मार्ग, झाडो संताचे मार्ग, सात भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, सात भावे वर्ताया, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आहे का नाही? आम्ही वैकुंठाहून इथं आलो. संताले वरालाती, संताले वरालाती, संताले वरालाती, संताले वरालाती, हाथी गुरु का ताकत मुंडी, 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 पंढरपुर बोलाले हो हो, पंढरपुर बोलाले हो हो, पंढरपुर बोलाले हो हो, पंढरपुरी वरली गंगा, पंढरपुरी वले पंढरपुरी वरली गंगा, पंढरपुरी वरली गंगा. हाथी गुरु का ताकत मुंडी, 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 हाथी गुरु का ताकत मुंडी,
कुरक्या काखेत मुंडी. आता ह्याच्यावर आपण दुसऱ्या विचारच करू. आता मी सहज पाठीमागे वळून बघितलं तर म्हणले पाहुणे तीन वाजले. मला कोणत्याही ठिकाणी असंच मला टाइमच पुरवना. विठाला थोडा तरी टाइम मिळाला. टाइम सरना झाला आणि इथं पूर्ण झाला. काय कारण असेल बरं? विठाला अशा प्रकारे महाराज या ठिकाणी श्री संत तुकोबाराय आहेत. सर्व संत यांचा मेळ एका ठिकाणी बसलेला आहे आणि बसलेला असताना सहजच एकमेकाला विचारू लागले, तुम्ही कसं काय अवतार घेतला? इथं खाली माणसं सहजच गंगाखेडच्या बाजारात, परभणीच्या बाजारात, पुण्याच्या, दिल्लीच्या, मुंबईच्या बाजारात भेटल्यानंतर सहजच एकमेकाला विचारतात, तुमचं काय काम होतं कडे? म्हणले मुंबईला. संत महात्मे म्हणू लागले एकमेकाला, काय काम आहे म्हणले तुमचं इथं? ते म्हणू लागले तुमचं काय काम आहे? तुम्ही कसं काय इकडे आलात? ते म्हणले कुठं राहावं? सगळ्या संतांनी, अरे वैकुंठाची प्राप्ती झाली ना आपल्याला, आपण वैकुंठामध्ये होतो. देवच तिथं नाही म्हणले ना, आपण कशाला राहायचं? वैकुंठामध्ये देवच राहत नाही म्हणा. कुठं येतंय देव? इथं कीर्तनामध्ये उभा असतंय देव. जिथं कथा चालू आहे तिथं असतंय देव. आहे का नाही? देव कुठेही राहत नाही. विठाला विठाला. म्हणून वैकुंठामध्ये काला नाही, म्हणून आम्ही खाली आलो. या ठिकाणी भक्ती प्रेमामध्ये आम्हाला काला खायचा आहे, एकमेकाला वाटून घ्यायचा आहे, सुखाने खायचा आहे. कारण हेच एक असमय स्थान आहे ज्या ठिकाणी महाराज काला भक्ती रूपी वासना नष्ट होऊ शकते. मृत्यू लोक एक असा आहे ज्या ठिकाणी महाराज जर भगवंताचं नामस्मरण सतत करत राहिलं मुखानं आणि भक्ती जर या ठिकाणी दृढ केली तर सर्व कर्माचा नाश होऊन माणूस मुक्त होतो. विठाला विठाला. एकमेव ठिकाण म्हणजे मृत्यू लोक आहे. कारण या ठिकाणी आल्यानंतर राम प्रभू चंद्रांच्या नामाचा जयघोष केला, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या नामाचा जयघोष केला, तर इथं कसल्याच प्रकारची पुन्हा वासना अंतकरणामध्ये राहत नाही. परिणामी पुन्हा आपल्याला जीवदशा प्राप्त होत नाही. जन्म मरणाच्या बंधनातून सोडणारा एकमेव लोक म्हणजे मृत्यू लोक आहे. म्हणून या ठिकाणी महाराज ते सांगू लागलेले आहेत, बाबा या ठिकाणी सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं वाळवंट आहे, यमुनेचं वाळवंट आहे. पंढरपूरच्या आमच्या चंद्रभागे तीरावर वाळवंट आहे, भीमा तीरावर वाळवंट आहे. ज्या वाळवंटामध्ये कितीही कसून महाराज आपण जर बीज टाकलं तर पुन्हा उगवत नाही. त्याप्रमाणे मृत्यू लोकामध्ये अंतकरणातलं वासनारूपी बीज महाराज नामस्मरणाने नामभक्तीने जर कलियुगामध्ये काढून टाकलं तर पुन्हा मात्र इथं जन्म घ्यायची गरज नाही. ही वासना नष्ट होते. म्हणून हेच मृत्यू लोक अतिशय येण्यासाठी उत्तम आहे असं श्री संत तुकोबाराय सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. का देऊ तू का म्हणे वाळवंटा, तू का म्हणे वाळवंटा, तू का म्हणे वाळवंटा, तू का म्हणे वाळवंट, वनवंता तू का म्हणे वाळवंता, तू का म्हणे वाळवंट, तू का म्हणे वाळवंट. बरवे निठा उठावा, बरवे निठा उठावा, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. बरवे निठ उत्तम, बरवे निठ उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. हवळ काही काल्याचे
उत्तम. श्री संत तुकोबराय म्हणतात, मृत्यू लोकामध्येच काला घेणं योग्य आहे आणि या ठिकाणी योग्य अशा प्रकारचं स्थान आहे. कर्मबीजाचा नाश करण्यासाठी सर्वश्रेष्ठ स्थान जर कोणता असेल तर तो मृत्यू लोक आहे आणि या ठिकाणीच काला आपल्याला पाहायला मिळतोय. मग काला म्हटलं की आपल्याला माहित आहे महाराज, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं गोकुळामध्ये जे चरित्र केलेलं आहे त्या चरित्राशिवाय काला परिपूर्ण होत नाही. म्हणून एकदा आता सर्वांनी विठोबा रुक्माई भजन अतिशय मुखाने नामस्मरण, हाताने टाळी, एकदा विठोबा रुक्माई नामस्मरण करायचं. त्याच्यानंतर आपल्याला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या थोड्या पड्या सांगून नंतर कीर्तन रूपी शेवला पूर्ण विरामय. विठोबा रुक्माई जय जय विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही बहात. श्री संत तुकोबराय या ठिकाणी काला सांगत असताना श्री संत तुकोबरायांनी दंडक आपल्याला घालून दिलेला आहे. कारण भगवान श्री कृष्ण परमात्म्याचं चरित्र गोकुळातलंच वर्णन केलं पाहिजे अशा प्रकारे दंडक आपल्या पाठीमागे लावलेला आहे. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केडे देवी गोकुळी. भगवान श्री कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचा उच्चार करावा, आचरणाच्या भानगडीत पडू नये असं संत महात्म्याने आपल्याला ठाम सांगितलेलं आहे. म्हणून भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं आचरण करण्याऐवजी आपण त्याचा फक्त उच्चार करायचा आहे. उच्चार करत असताना भगवान श्री कृष्ण परमात्मा आपणा सर्वांना माहित आहेत, वसुदेव आणि देवकीच्या पोटी बंदीखान्यामध्ये अवताराला आलेले आहेत. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झालेली आहे आणि मग मात्र विनवणी करून बालक दशेमध्ये भगवान परमात्मा आलेले आहेत. भगवान श्री कृष्ण परमात्म्यांनी सर्व सांगितल्याप्रमाणे वसुदेव टोपलीमध्ये घेऊन महाराज या ठिकाणी यशोदेच्या घरी म्हणजे नंदाच्या घरी आलेले आहेत. नंदाच्या समोर ठेवलेले आहे, माया घेऊन परत गेलेले आहेत आणि मग मात्र इकडे पहाटे सर्व गवळणींना या ठिकाणी महाराज सुगावा लागलेला आहे, पत्ता लागलेला आहे. भगवान श्री कृष्ण परमात्मा म्हणजे नंदाच्या वाड्यामध्ये कोणी पुत्र अवताराला आलेला आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून भगवान श्री कृष्ण परमात्मा आहे. मग मात्र गवळणींना अतिशय आनंद झालेला आहे. सर्व गोकुळामध्ये गुड्या तोरणं उभारलेली आहेत आणि सर्वजण आनंदानं नाचू लागलेले आहेत. अशा या आनंदामध्ये महाराज जसेही पुढे पुढे भगवान श्री कृष्ण परमात्मा मोठे होत जातात, कंसाने अनेक प्रकारे त्यांच्यावर आक्रमण केलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे कागासूर, बगासूर, रिठासूर यांना त्यांना मारण्यासाठी पाठवलेलं आहे. पण प्रथम दशेची या पहाटे
माझी कंसायशी आचाटे महाधेंडे अवचटे नासिली अशा प्रकारचा भगवान परमात्मा आहे. काग बगरिठा मारिले बाळपणे अवघी दैत्य खाणी बुडवली अशा प्रकारचा भगवान परमात्मा महाराज 5 वर्षाचे झालेले आहेत आणि 5 वर्षाचे भगवान परमात्मा गोकुळामध्ये गवळणींना सुख देण्यासाठी त्या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचा आचरण करू लागलेले आहेत. कशा प्रकारचं अतिशय सुंदर आचरण आहे बरं. कारण कितीही वेळा सांगितलं तेच तेच ऐकलं तरी आपल्याला त्याचा कंटाळा येत नाही, म्हणून त्याला सुंदर आचरण म्हणायचं. विठ्ठला भगवान श्रीकृष्ण परमात्मा रांगू लागलेले आहेत आणि रांगत असतानाच महाराज काम क्रोधाधिक विकार नष्ट रांगत रंगनी तोरित लोणी रांगत रंगनी तोरित लोणी रावण धरित गवळणी रावण धरित गवळणी बांधित करणी देते गराणी बांधित करणी देते गराणी यशोदे साधनी यशोदे साधनी यशोदे साधनी ऐकून गौरी समान मोद केले कृष्ण आळवा आळवा परतोनी वाटे द्यावा कृष्ण आळवा आळवा परतोनी वाटे द्यावा कृष्ण आळवा परतोनी वाटे द्यावा कृष्ण रांगू लागलेले आहेत भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि रांगत असताना चोऱ्या करायला सुरुवात केलेली आहेत. दह्या दुधाची चोरी करू लागलेले आहेत. रांगत असताना अनेक प्रकारच्या चोऱ्या केल्या, पण आता भगवान परमात्मा रांगत रांगत 10 वर्षाची झालेले आहेत आणि 10 वर्षाच्या भगवान परमात्म्याने महाराज अतिशय सुंदर अशा प्रकारची टोळी निर्माण केलेली आहे. नाही पेंड्या सुदाम्या नुसते नाव ऐकलं तरी माणसाला हसू येते. काय त्या चरित्रामध्ये किती ताकद असते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र नुसतं ऐकायचं जरी म्हणलं तरी माणसं कान लावून टवकारून ऐकतात. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं चरित्र आहे. किती सर्वश्रेष्ठ आहे, जे कुणालाच गम्य होत नाही त्याला भगवंत श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र म्हणायचं. कुणालाच गम्य होत नाही, म्हणून त्याच्या आचरणाच्या भानगडीत पडूच नका म्हणून सांगितलं महाराज. त्याची कीर्ती सुद्धा आपल्याला वाखाणता येत नाही अशा प्रकारचं चरित्र आहे. भगवंताचं चरित्र अनेक प्रकारे वाखाणण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रणवाची या पेटे जहाली शब्द ब्रह्म माझीटे. ऐका नाही, प्रणव म्हणजे वेद. वेदाला सुद्धा ज्यांच्या चरित्राचं परिपूर्ण वर्णन करता आलं नाही. परिपूर्ण वर्णन का करता आलं नाही त्याचं कारण आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा परिपूर्णोत्तम अवतार आहे आणि परिपूर्णोत्तम अवतार महाराज आता आपल्या भक्तांना सुख देण्यासाठी गोकुळामध्ये अवतीर्ण झालेला आहे आणि मग मात्र भक्तांना सुख देण्यासाठी विचार करू लागलेले आहेत. सहज फिरता फिरता त्यांनी विचारलेलं आहे, अरे तुमच्या अशा प्रकारच्या तब्येती कसं काय झाल्या बाबा, काय कारण आहे? त्यांनी सांगितलं का होऊ नये, आपल्या इथं दूध आहे, म्हशी आपल्या इथं आहेत आणि दूध मात्र गायी आपल्या इथं आहेत आणि सगळं दूध कुठं जाते? मथुरेला जाते. कशामुळं? कंसाच्या भीतीनं मथुरेला जाते. त्यांनी सांगितलं तुम्हाला दही खावं वाटतं का, दूध खावं वाटतं का, तुम्हाला तूप खावं वाटतं का, खावं वाटतं का नाही, खावं वाटतं. त्यांनी सांगितलं खावं वाटतं आम्हाला तूप, हो खावं वाटतं, पण देतय कोण म्हणले आम्हाला इथं. मग म्हणले तुम्ही आता असं करा, मी म्हणील तसं करा. म्हणले माझ्या पाठीमागे या, आलं तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी दे तू पोट बरी पुरे म्हणाल तू बरी. आणि मग मात्र महाराज अनेक संघटना निर्माण केलेली आहे आणि अशा संघटने निर्माण केल्यानंतर गोकुळामध्ये चौर्यक्रम करायला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक गवळणीच्या घरी जावं आणि घरी गेल्यानंतर महाराज दह्या दुधाचे माठ पाहावेत, दह्या दुधाचे माठ फोडून आपण पियावेत आणि जे उरलेलं आहे ते तसंच ठेवू नये, सांडून टाकावं. तुका म्हणे सांडा घाटे. ऐक नाही, श्री संत तुकोबराय म्हणतात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या गोपाळांना आज्ञा दिली, अजिबात राहू द्यायचं नाही. राहिलं की मथुरेला जातंय आणि राक्षस धष्टपुष्ट होऊन आपल्यावर आक्रमण करतात. म्हणून आता हे दूध मथुरेला जाऊ द्यायचं नाही, आपणच पिऊन टाकायचं. जेवढं प्यायचंय तेवढं आपण प्यायचं, बाकीचं सांडून टाकायचं. आणि मग मात्र महाराज असं कळल्यानंतर सगळीकडे चोऱ्यांना ऊत आलेला आहे आणि चोऱ्याला ऊत येत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा वेगवेगळ्या प्रकारचे चौर्यकर्म करू लागलेले आहेत आणि चौर्यकर्म करत असताना महाराज अनेक गवळणी त्रस्त होऊन गेलेल्या आहेत. कारण पहाटे उठून पाहावं, ऐक नाही, पहाटे उठून पाहिलं तर सगळे मार्के महाराज उलटे घातलेले.
कशी होती? अहो ती गवळणी राहू दे आता. इतक्या दमानं नसते ते. ते आमचा वेग आधीच जास्त असल्यामुळे तवा उचललं प्रमाण तर ठीक आहे ना, तर उगाच मागं पडून जाऊ द्यायचं. पहा ती गवळणी तवती पालती दुधाने म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. आता नंदाच्या पोराशिवाय, कारण अशा प्रकारची चोरी दुसरा कोणी करू शकत नाही. अशा प्रकारची चोरी दुसरा कोणी करणारा यायचं नाही. म्हणून ही चोरी जर पुन्हा केली असेल तर ही नंदाच्याच पोराने चोरी केलेली आहे. सर्व गवळणी एकत्र होतात. थोडं दमानं बोलतो, आठवत असलं तर म्हणा. ऐक नाही, गवळणी एकत्र होतात आणि गवळणी एकत्र होऊन मग मात्र महाराज सर्व गवळणी विचार करतात, आपण यशोदेला घरानं सांगितल्याशिवाय जमत नाही. आणि सर्व मिळून गवळणी महाराज यशोदेच्या अंगणामध्ये जातात आणि घराने सांगू लागतात, ऐक यशोदे बाई ग तुझ्या हरीला सांग काही काही ग तुझ्या हरीला सांग काही. यशोदे तुझ्या हरीला सांग काही. ऐक यशोदे बाई ग तुझ्या हरीला सांग काही काही ग तुझ्या हरीला सांग काही. ऐक यशोदे तुझ्या हरीला सांग काही तुझ्या हरीला सांग काही. रोज रोज घराकडे तो नाना परी समजावितो परी तो उगा राहिला. ऐक यशोदे बाई ग तुझ्या हरीला सांग काही काही ग तुझ्या हरीला सांग काही. ऐक यशोदे बाई ग तुझ्या हरीला सांग काही तुझ्या हरीला सांग आणि अशा गवळणी येऊन सांगू लागलेल्या आहेत, महाराज यशोदे ऐक, तुझ्या पोरानं फार मोठ्या करण्या केलेल्या आहेत. कसं कर्म केलंय ऐक आणि सांगायला सुरुवात केलेली आहे. पहिली गवळण पुढे आलेली आहे आणि पहिली गवळण म्हणू लागलेली आहे, बाई तुझा कृष्ण अतिशय खोडकर आहे. किती खोडकर आहे. माझं म्हातारं दारामध्ये झोपलं होतं पलंगावर. परवाला माझ्या माझं म्हातारं पलंगावर झोपलं होतं बाहेर. तुझा कृष्ण आला, ताकाचा डेरा घेतला, पिऊ वाटल तेवढं पेलं आणि जाता जाता म्हाताऱ्याच्या डोक्यावर पडून गेला. सांगू लागली ती गवळण, हो गवळण सांगू लागली. आणि मग मात्र महाराज दुसरी गवळण आली पुढं. दुसरी गवळण धावून आली. तिनं सांगितलं, बाई तुझा कृष्ण अतिशय खोडकर आहे ग. किती खोडकर आहे तुझा कृष्ण. मी दारामध्ये रांगोळ काढीत होते आणि रांगोळ काढत असताना तिथं आले बर का. तिथं आला कृष्ण आणि कृष्णाने येऊन रांगोळ काढत असताना मला विचारू लागला, काय आहे हे. मी म्हटलं रांगोळ आहे. तर त्याच्यावर फेर धरून लघवी करू लागला. तिसरी निघाली महाराज पुढं. तिसरीने सांगितलं, तुझा कृष्ण अतिशय खोडकर आहे. किती म्हणून याच्या खोड्या सांगाव्यात. असं म्हटल्यानंतर चौथीच गवळण आली आणि तिनं सांगितलं, महाराज तुझा कृष्ण इतका खोडकर आहे, आम्ही त्रस्त झालेलो आहोत. स्वतः येऊन आमच्या घरामध्ये लोण्याचे गोळे खातो. काय करतो, लोण्याचे गोळे खातो स्वतः येऊन, तोंड भरवतो आणि जाता जाता आमच्या सुनांच्या पप्प्या घेऊन जातो. काय वाटलं आम्हाला वाटलं आमच्या सुनांनीच लोणी खाल्लं का काय, म्हणून सुनासोबतच आम्ही भांडण करत बसलो आणि शेवटी कळालं तुझा कृष्ण आमच्या घरी आला होता. अतिशय खोडकर अशा प्रकारचा तुझा कृष्ण आहे. आणि मग मात्र महाराज अशा प्रकारचा खोडकर कृष्ण आणि सर्व गवळणी सांगू लागलेले आहेत. त्या यशोदा मातेला सांगत असताना एक त्या ठिकाणी गवळण होती. त्या गवळणीने सांगितलं, बाई असं जमत नाही, धरून दाखवावं लागते म्हणजे. आता ती यशोदेची मैत्रीण असल्यामुळे तिच्याकडून बोलू लागली. आणि मग मात्र यशोदेच्या लक्षात आलं. यशोदेनं सांगितलं, असे घराणे करू नका, माझं बाळ तर फार लहान आहे ना. कसं आहे माझं बाळ, माझे 5 वर्षाचे बाळ ग, माझे 5 वर्षाचे बाळ, 5 वर्षाचे बाळ ग, माझे 5 वर्षाचे बाळ. अंगणी माझ्या खेळ
घेता आळग गोकुळच्या नारी लटकच घेता आळग गोकुळच्या नारी लटकच घेता आळग गोकुळच्या नारे लटकच घेता आळग गोकुळच्या नारी श्रीरंग माझा येला श्रीरंग माझा येला नाही दुसरा जोडा नाही दुसरा जोडा तुम्ही आची संगत सोडा ग गोकुळच्या नारी तुम्ही आची संगत सोडा ग गोकुळच्या नारी आजी संगत सोडा ग गोकुळच्या नारे आजी संगत सोडा ग गोकुळच्या नारे सगुण गुणाचे ताने ग बाळ सगुण गुणाचे ताने सगुण गुणाचे ताने ग बाळ सगुण गुणाचे ताने दिसतंय गोजिरवाने ग बाळ दिसतंय गोजिरवाने दिसते गोजिरवाने ग बाळ दिसते गोजिरवाने काय सांगता घराने ग गोकुळच्या नारी काय सांगता घराने ग गोकुळच्या नारी काय सांगता घराने ग गोकुळच्या नारे काय सांगता घराने ग गोकुळच्या नारे खाऊन तुम्ही लोण्याचा गोळा घे आळ घेता या गोपाळा घे तुम्ही ठाईच्या ओढाळा घे गोकुळच्या नारी इकडंच बोलू लागली बा यशोदा माता माझं बाळ लहान आहे काय तुम्ही आरोप करायला हा त्यांनी सांगितलं एक तर बाळाला आवर आता काय आम्हाला वेळ नाही म्हणल्या त्या चंद्रा काकून हे ते सांगत बसायला पुढच्या काल्यात बघू आता ते. होय, किती वाजले? आवरी आवरी तुला काना नाशिएल्या आमुजा सुना नाशिएल्या आमुजा सुना नाशिएल्या आमुजा सुना आवरी आवरी आपुला काना नाशिएल्या आमुच्या सुना नाशिएल्या आमुच्या सुना नाशिएल्या असं एक अवघड प्रमाण मध्ये जाणार महाराजाची गोचीच आहे का नाही आता काय बोलावं माणसं हा? पुढचं नाही आता हे आलेलं पुढचं वाहन सारावं लागेल आता महाराजांनीच प्रमाण दिलेलं असल्यामुळे ती आता महाराज ज्यावेळेस कालाचं कीर्तन करते त्यावेळेस सांगतील विठाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अनेक प्रकारच्या खुड्या केलेल्या आहेत ज्या खुड्याच्या योगाने महाराज सर्व गवळणी त्रस्त झालेले आहेत त्रस्त झालेल्या गवळणी यशोदा मातेकडे अनेक प्रकारे गराने मांडू लागलेले आहेत पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा ऐकत नाही शेवटी सर्व गवळणी मिळून यशोदेला विचारू लागलेले आहेत एक तर तुझ्या कृष्णाला तरी यावर नाहीतर आम्ही तरी गोकुळ सोडून जातो असं म्हटल्यानंतर यशोदा माता त्या ठिकाणी शांत होतात यशोदा मातेने सांगितलं बाई तुम्ही गोकुळ सोडून जाऊ नका मी याची वाट लावते म्हणजे विल्हेवाट लावते याला बाहेर येऊ देत नाही तुमच्याकडे येऊ देत नाही माझ्या घरामध्येच डांबून ठेवते पण घरामध्ये जरी ठेवलं तरी महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा घरामध्येही थांबत नाहीत त्या ठिकाणी चोऱ्या करू लागलेले आहेत चोऱ्या करत असताना एकदा यशोदा माता महाराज दही घुसळण करू लागलेली आहे आणि दही घुसळण करत असताना ताक करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अतिशय लहान रूप घेतलेलं आहे आणि त्या डेऱ्यामध्ये जाऊन बसलेले आहेत आणि बसलेले असताना महाराज कितीही वेळ ताक केलं घुसळण केलं तरी वर मात्र लोणी येत नाही काय कारण असेल असा विचार केला अनेक वेळ यशोदा मातेने केलं शेवटी महाराज एक म्हातारी जवळून जात होती तिला विचारू लागलेले यशोदा माता फार वेळ झालं मी ताकाचं घुसळण करते पण लोणी रोज एवढं मोठं येतं वर पण आज येतच नाही काय कारण असेल तिनं सांगितलं एखाद्या वेळेस गोळा बुडाला जाऊन बसते म्हणते म्हातारी अनुभवाची होती हा तिनं सांगितलं कधी कधी गोळा बुडाला जाऊन बसतो हात घालून वर काढावं लागतंय म्हणजे यशोदा मातेनं हात घातला महाराज शेंडी लागली किंवा हाताला शेंडी लागली अशी उचलला आणि बघितलं तर एवढं चेंडू एवढा दिसायला कृष्णा तुझ्या चोऱ्या बंद होत नाहीत
अतिशय तू खोडकर आहेस, अरे नंदाचं पोरगा आहेस तू, काय तुला कमी आहे, अशा प्रकारे विचारणा करू लागलेले आहेत. परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्मा थांबत नाहीत. शेवटी आमच्या यशोदा माता म्हणतात आता याला शाळेत घातल्याशिवाय जमत नाही. आणि मग मात्र महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला शाळेमध्ये पाठवतात. त्यावेळची शाळा आपणा सर्वांना माहित आहे. गायी राखणं, खांद्यावर कांबळीन, हातामध्ये काठी घेऊन कुठं जायचं, शेतामध्ये, आणि गायी राखायला महाराज पाठवलेला आहे. आणि मग मात्र रानामध्ये गेलेले आहेत. रानामध्ये सुद्धा काही चरित्र केलेलं आहे. आघासूर मर्दन केलेलं आहे. सर्व गोपाळांना त्या ठिकाणी महाराज अतिशय सुंदर अशा प्रकारे सुख प्रदान केलेलं आहे. कालिया मर्दन केलेलं आहे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने विचार केलेला आहे आता आपला या ठिकाणचा अवतार संपवायचा आहे, आपल्याला गोकुळामध्ये थांबायचं नाही. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दोन प्रकारे चरित्र केलेलं आहे. ये दशे चरित्र केले नारायणे, रांगथा राखिता गोधनी, गोधनी राखिता आहे. अशा प्रकारचं दोन प्रकारे चरित्र केलं. आणि चरित्र केल्यानंतर भक्ती प्रेम सुख आपल्या भक्तांना देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने यमुनेच्या तटावर खेळ मांडलेला आहे. आणि खेळ मांडला महाराज यमुनेच्या तटावर. जसाही यमुनेच्या तटावर खेळ मांडलेला आहे, एकमेकावर राज बसू लागलेला आहे, कधी भक्तावर कधी भगवंतावर. परंतु आता भगवंतावर राज बसलेलं आहे. आणि भगवंताने सांगायला सुरुवात केलं आता मात्र खेळ मोडायचा आहे. मग मात्र सर्व गळी काय म्हणू लागले मारुतराव महाराज, कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी, कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी, कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी, कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी. किती करशील रे कुरघोडी, किती करशील रे कुरघोडी, कान्होबा खेळ डाव नको रडी, कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी, कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी, कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी. झाला तिकून धावलेला झोपून, गेला गुडगावातून, गेला गुडगावातून. किती करशील रे कुरघोडी, किती करशील रे कुरघोडी, कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी, कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी, कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी, कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी. सर्वच गडी महाराज त्या ठिकाणी काय बघायचं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अडवायला सुरुवात केली. कृष्णा आता तुला डाव सोडायला जमणार नाही, आमच्या सोबत खेळावंच लागेल. मग मात्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने कंबर कसली, डाव खेळायला सुरुवात केली. आणि डाव खेळत असताना आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ओळखलेला आहे यांना पूर्ण डावाचा आनंद दिल्याशिवाय आता हे दमणार नाहीत. मग मात्र प्रत्येक खेळाचा डाव कुणावर बसू लागला, गड्यावरच बसू लागला महाराज. भगवंतावर येईच ना डाव. भगवंताने स्वतःवर डावच घेतला नाही, गड्यावर डाव बसला. आणि मग मात्र सर्व गडी त्या ठिकाणी अतिशय थकलेले आहेत, पोटामध्ये भूक आहे. आणि मग मात्र म्हणू लागले आता देवा खेळ मोड रे बाबा, कारण खांदी भार पोटी भूक, काय खेळावयाचे सुख. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला विनवणी करू लागले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ओळखलं. आणि मग मात्र सांगितलेलं आहे आता सर्वांच्या शिदोऱ्या आणा, आपण एकत्र बसून या ठिकाणी प्रसाद खाऊ. असं म्हटल्यानंतर महाराज काही संत महात्मे, श्री संत तुकोबाराय, ज्ञानोबाराय ही जी मंडळी आहे त्याही युगामध्ये त्यांच्या बरोबर होती. त्यांनी सांगितलं बाबा आमच्याकडे शिदोरी नाही, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने घरी जा आणा. त्यांनी सांगितलं आमच्या घरी कोणीच नाही, तुझ्या करता घरावर आम्ही तुळशी पत्र ठेवून तुझ्या संग खेळायलो आहे का नाही. घरी कोण आहे आता आमच्या, कुणाकडून शिदोरी आणायची, आम्ही जाणार नाही, आमच्या कोणी घरी नाही. असं सांगितल्यानंतर मग मात्र एकाच्या कैवाडे आणि उडवी बहुतांचे कोडे. अशा प्रकारे महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सर्वांना सांगितलेलं आहे या एकत्र जशी असेल तशी
आहे का नाही? जशी असेल तशी. आता त्या शिदोरीचे सुद्धा प्रकार आहेत. काही पापाची शिदोरी आहे, पुण्याची शिदोरी आहे. पण आता त्या पाप पुण्याच्या शिदोऱ्या सांगत बसत नाही. कोणती असू द्या, पापाची असू द्या, पुण्याची असू द्या, भगवान परमात्म्याच्या हातानं कालवले की सुखच प्राप्त होते. विठाला आणि म्हणून अशा प्रकारे महाराज या ठिकाणी सर्वत्र एकत्र केलेलं आहे. आणि भगवान श्री कृष्ण परमात्म्याने सांगितलं, आता भक्ती प्रेम सुख तुम्हाला देण्यासाठी तुम्ही आता कमल पुष्पाप्रमाणे या ठिकाणी बसायचं. कमल पुष्पाप्रमाणे बसायचंय म्हटल्याबरोबर महाराज सर्व आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या आज्ञात आहेत. सर्व सवंगडी त्या ठिकाणी बसलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अतिशय सर्वश्रेष्ठ दिसू लागलेले आहेत. मग डोक्यावर मोर मुकुट आहे, बासरी खोवलेली आहे महाराज, पितांबर धारण केलेला आहे. आणि असा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने डाव्या हातावर कवळ घेतलेला आहे आणि उजव्या हातातील 2 बोटांनी वाटायला सुरुवात केलेली आहे. आमचे सुखाचार्य फार सुंदर सांगू लागलेले आहेत महाराज. बिभ्रत वेणुं जठरपटयोः श्रृंगवेत्रेच कक्षे वामे पाणौ मसृण कवलं तत्फलानेंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सूरदयो हासयन्नर्मभिः स्वेः स्वर्गे लोके मिशति बुभुषे यज्ञ बुग्बाल केलिहि पान गोपाल कृष्ण भगवान की जय. पर ज्ञानराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली